हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. जसे की सगळ्यांनाच माहिती आहे, आज बोर्डाचं टाइम टेबल आलेलं आहे. ऑफिशियल टाइम टेबल आहे. टेंटेटिव्ह जरी असलं तरी पण याच प्रकारचं बोर्ड एक्झामचं टाइम टेबल असतं. याच्यामध्ये काही मेजर चेंजेस होत नाहीत. सो मानून चाला की हेच फायनल टाइम टेबल आहे. बोर्डाची परीक्षा युजुअली मार्चमध्ये चालू होते, पण लास्ट इयर आणि या वर्षीपासून थोडीशी आधी एक्झाम चालू होते, ती म्हणजे 20 फेब्रुवारीपासून चालू होते. आता टाइम टेबल हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. याचं कारण असं आहे की बरेच जण कन्फ्युज्ड असतात. कारण इथे पण मराठी आहे, इथे पण मराठी आहे, खाली अजून बऱ्याच ठिकाणी हा पेपर आहे. ते नेमके तुमची मराठी भाषा कुठली आहे किंवा तुमचा पेपर कधी असणार आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. सो डोंट वरी, पूर्ण डिटेल व्हिडिओ असणार आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जाणार आहेत. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळणार आहे की नेमकं कोणता पेपर कधी आहे, कसा अभ्यास करायचा आहे, किती मध्ये सुट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो, याच्यावरतीही मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे. सो सगळं प्लॅनिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. लेट अस स्टार्ट. स्टार्टिंग विथ 20th ऑफ फेब्रुवारी. पहिला पेपर असणार आहे मराठी फर्स्ट लँग्वेज. फर्स्ट लँग्वेज म्हणजे काय? जे मराठी मीडियमचे आहेत, ठीक आहे, प्युअर मराठी मीडियमचे आहेत किंवा जे सेमी इंग्लिश मीडियमचे आहेत. ठीक आहे, जे मराठी मीडियमचे आहेत किंवा जे सेमी इंग्लिश मीडियमचे आहेत, त्यांचा पहिला पेपर मराठी असणार आहे, जो की त्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, जो होणार आहे 20th ऑफ फेब्रुवारीला. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, ज्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, जे मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिश मीडियमचे आहेत, फक्त त्यांचाच मराठीचा पेपर हा 20 फेब्रुवारीला होणार आहे, तो पण सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये. ठीक आहे. जे इंग्लिश मीडियमचे आहेत, त्यांचा मराठीचा पेपर 20 फेब्रुवारीला नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी जर्मन किंवा फ्रेंच असे काही ऑप्शनल सब्जेक्ट घेतले आहेत, त्यांचाही पेपर याच दिवशी होणार आहे, फक्त दुपारी होणार आहे. आय गेस की आपल्याकडे जो काही ऑडियन्स आहे तो मोस्टली मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचा आहे. सो मी त्याच पद्धतीने तुम्हाला जे टायमिंग्स आहेत तर ते सांगणार आहे किंवा जे दिवस आहेत तर ते सांगणार आहे. जे इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांचे अजून पेपर सुरू नाही झालेले आहेत, म्हणजे 20 फेब्रुवारीला त्यांचा कोणताही पेपर नाहीये, जे प्युअर इंग्लिश मीडियमला आहेत. फक्त जे मराठी आणि सेमीचे आहेत त्यांचाच फर्स्ट मराठीचा जो काही पेपर आहे तर तो असणार आहे 20 फेब्रुवारीला. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी हे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते मोस्टली ऑप्शनल किंवा वोकेशनल सब्जेक्ट्स आहेत, जे आपल्या चॅनलच्या ऑडियन्सचे नाहीयेत किंवा जे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचे नाहीयेत. बट तरीही तुमचा विषय कुठला याच्यामधला असेल तर चेकआउट करू शकता. तुमची एक्झाम असणार आहे 21 फेबला. ठीक आहे. बट हे जनरल सब्जेक्ट्स नाहीयेत. नेक्स्ट आहे सेकंड किंवा थर्ड लँग्वेज मराठी असेल तर. आता सेकंड किंवा थर्ड लँग्वेज मराठी कोणाची आहे? जे प्रॉपर इंग्लिश मीडियमचे आहेत. ठीक आहे. जे प्रॉपर इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांची सेकंड किंवा थर्ड लँग्वेज मराठी असणार आहे, तर त्यांचा पेपर होणार आहे 23rd ला मराठीचा. ठीक आहे. पुन्हा एकदा रिपीट करते, ज्यांची सेकंड लँग्वेज मराठी आहे किंवा थर्ड लँग्वेज मराठी आहे, जे प्रॉपर इंग्लिश मीडियमचे आहेत, त्यांचा मराठीचा पेपर होणार आहे 23rd ऑफ फेबला सकाळी 11 ते 2 वाजता. ठीक आहे. काहींचं मराठी कॉम्पोजिट पण असू शकतं, काहींचं पूर्ण मराठी आहे, काहींचं कंपोजिट मराठी आहे, जे इंग्लिश मीडियमचे आहेत. काही काही कॉलेजेसमध्ये काही स्कूल्समध्ये असं पण आहे की हाफ संस्कृत, हाफ मराठी, हाफ हिंदी, हाफ मराठी, हाफ हिंदी, हाफ संस्कृत असे पण काही विषय असतात. तर तुमचं पुस्तक बघायचं आहे कशाचं आहे. जर त्याच्यावरती संयुक्त मराठी असं लिहिलं असेल तर तुमचा जो संयुक्त मराठीचा पेपर आहे तो पण याच दिवशी होणार आहे. सो नाव डिपेंड्स की तुमचा मराठी विषय कुठला आहे. ज्यांचं अक्षर भारती मराठी आहे त्यांचा पेपर याच दिवशी होणार आहे. ठीक आहे. ज्यांचं बालभारती मराठी आहे त्यांचा पेपर या दिवशी होणार आहे. ठीक आहे. आय होप कोणतेही कन्फ्युजन नाहीये. आफ्टर दॅट नेक्स्ट, आता अगेन ज्यांच्याकडे सेकंड किंवा थर्ड लँग्वेज ॲज अ उर्दू, संस्कृत आहे, संस्कृत बघायचं आहे या ठिकाणी. ज्यांचं सेकंड किंवा थर्ड लँग्वेज ॲज अ संस्कृत आहे, फुल संस्कृत बद्दल बोलतोय आपण, जे की 80 मार्क्सचं फुल संस्कृत आहे, त्यांचा पेपर 25 ऑफ फेबला आहे. ट्राय करा की तुम्ही बाजूला हे सगळ्या तारखा नोट डाऊन करून ठेवाल, जेणेकरून तुम्हाला परत कन्फ्युजन होणार नाही. ज्यांचं फुल 80 मार्क्स संस्कृत आहे त्यांचा पेपर 25 ऑफ फेबला होणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच ज्यांचं कंपोजिट संस्कृत आहे, म्हणजे अर्ध संस्कृत आणि अर्ध हिंदी असतं, ठीक आहे, सो त्यांचा जो काही अर्धा संस्कृतचा पेपर आहे तर तो 25 लाच 3 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे. आणि ज्यांचं फुल संस्कृत आहे त्यांचं 11 to 2 मध्ये होणार आहे. त्यानंतर 27 ऑफ फेबला मध्ये तुम्हाला सुट्टी पाहायला मिळते 26 ची. आणि 27 ऑफ फेबला ज्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे, फर्स्ट लँग्वेज इंग्लिश कोणाची असते? जे इंग्लिश मीडियमचे असतात त्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असते. ठीक आहे. आणि ज्यांची थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे, म्हणजे माय इंग्लिश बुकवाले, म्हणजेच मराठी मीडियमचे जे काही आहेत किंवा सेमी मीडियमचे जे काही आहेत, ज्यांची थर्ड लँग्वेज इंग्लिश असते त्यांचाही पेपर 27 फेब्रुवारीलाच 11 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे. ठीक आहे. सो ज्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे, ज्यांची सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे, बेसिकली ऑल ओव्हर मराठी मीडियम, सेमी मीडियम, इंग्लिश मीडियम सगळ्यांचाच इंग्लिशचा पेपर हा होणार आहे 27 फेबला 11 ते 2 या वेळेमध्ये. ठीक आहे. पहिली भाषा, दुसरी भाषा, कुठली पण भाषा इंग्लिश असेल तुमचा पेपर 27 लाच होणार आहे. डन.
नाव डिपेंड्स की तुमचं कंपोजिट संस्कृत आहे का की फुल संस्कृत आहे, त्यानुसार तुम्हाला वेळ पाहायची आहे. 3 ते 5 आणि 11 ते 2 तारीख दोघांची एकच आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 4th ऑफ मार्चला ज्यांचा हिंदी विषय आहे. ठीक आहे, ज्यांची सेकंड लँग्वेज थर्ड लँग्वेज हिंदी आहे, म्हणजेच कोण जे मराठी मीडियम, सेमी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम या तिन्ही मीडियम मधल्या कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही असाल आणि तुमचा विषय हिंदी असेल तर तुमची एक्झाम होणार आहे हिंदीची 4th ऑफ मार्चला 11 ते 2 या वेळेमध्ये. राईट. आफ्टर दॅट जसं की आपण पाहिलं हाफ संस्कृत जे आहे तर ते 3 ते 5 वेळेमध्ये होणार आहे 25 तारखेला. तसंच हाफ संस्कृतला जोडून तुमचं हाफ हिंदी असेल तर ते हाफ हिंदी होणार आहे 11 ते 1 वेळेमध्ये 4 मार्चलाच. ठीक आहे, म्हणजे बेसिकली तुमचं कोणतंही हिंदी असू दे, हाफ हिंदी, फुल हिंदी, व्हॉटेवर, पेपर हा 4 तारखेलाच होणार आहे. हाफ हिंदी म्हणजे 40 मार्कांचं हिंदी असेल तर 11 ते 1 वेळ आहे आणि 80 मार्कांचं हिंदी असेल तर 11 ते 2 वेळ आहे. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1. आता इथून पुढे काही कन्फ्युजन नाहीये. इथून पुढे सगळ्यांचे पेपर्स हे सेम असतात. सो तुम्ही इंग्लिशला असो, मराठीला असो, सेमीला असो, उर्दू मीडियम मध्ये असो, कुठल्याही मीडियम मध्ये असो, जर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड मध्ये आहात तर सगळ्यांचाच मॅथ्स पार्ट 1 चा पेपर म्हणजेच अल्जेब्राचा पेपर हा 6th ऑफ मार्चला 11 ते 1 या वेळेमध्ये होतो. 40 मार्कांचा असल्यामुळे 2च तासांचा वेळ आहे अर्थातच. ठीक आहे, सो मराठी मीडियम, बीजगणित, इंग्लिश मीडियम, अल्जेब्रा दोघांचाही पेपर एकाच दिवशी एकाच वेळेला होणार आहे, ते म्हणजे 6th ऑफ मार्चला. त्यानंतर मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्रीचा पेपर आहे, भूमिती ज्याला आपण म्हणतो. 9th ऑफ मार्चला पेपर आहे. मध्ये तुम्हाला काही सुट्ट्या पाहायला मिळतात. या सुट्ट्यांमध्ये काय करायचं, कसा अभ्यास करायचा, काय नियोजन करायचं याच्यावरती पण मी व्हिडिओज अपलोड करणार आहे. सो आय होप की तुम्ही चॅनल सोबत जोडले जाल, सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे सगळे व्हिडिओज जे आहेत तर ते पाहायला मिळतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 9th ऑफ मार्चला असणार आहे जॉग्राफी किंवा भूमितीचा पेपर. नेक्स्ट असणार आहे सायन्स पार्ट 1 असेल किंवा विज्ञान भाग 1 असेल, दोन्ही मराठी, इंग्लिश, हिंदी मीडियम, सेमी मीडियम, सगळे मीडियम सगळ्यांचा सायन्सचा पेपर हा एकाच दिवशी होणार आहे, तो म्हणजे 11 तारखेला 11 ते 1 वेळेमध्ये सायन्स पार्ट 1. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सायन्स पार्ट 2. मराठी मीडियम मध्ये असेल तरी पण, इंग्लिश मीडियम मध्ये असेल तरी पण, सेमी मध्ये असेल तरी पण 13 मार्चला हा पेपर होणार आहे सायन्स पार्ट 2 चा 11 ते 1 या वेळेमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे हिस्ट्री आणि राज्यशास्त्र किंवा इतिहास आणि राज्यशास्त्र. हे पेपर मराठी मीडियम, सेमी मीडियम, इंग्लिश मीडियम सगळ्यांचे होणार आहेत 16 मार्चला 11 ते 1 या वेळेमध्ये, अर्थात 40 मार्कांचा पेपर असतो हा सुद्धा. आणि त्यानंतर भूगोल किंवा सामाजिक शास्त्र पेपर 2 किंवा जॉग्राफी हे सगळे पेपर कधी होणार आहेत 18 मार्चला 11 ते 1 या वेळेमध्ये. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल की तुमचा नेमका विषय कोणता आहे, तुम्ही कुठल्या मीडियमचे आहात, त्याप्रमाणे तुमच्या विषयाचे पेपर कधी कधी होणार आहेत आणि सगळ्यांना सगळं क्लिअर असेल. तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल की माझा मराठीचा पेपर कधी आहे, कारण ह्या सगळा डाऊट फक्त लँग्वेजेस मध्येच येऊ शकतो, बाकी सगळे पेपर तर सगळ्यांचे सेम असतात. ठीक आहे, तर तुम्ही एकदा माझ्याशी पुन्हा एकदा कन्फर्म करू शकता. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मेल करा, तुम्हाला मी तुमचा जे काही डाऊट असेल तर तो सॉल्व्ह करून देईल. सो आय होप की आता टाइम टेबल आलेला आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी नोव्हेंबर 1 पासून टार्गेट व्हिडिओज अपलोड करणार आहे. टार्गेट व्हिडिओज म्हणजे काय, तर रोज तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपलं जे काही 95 च्या अबो टार्गेट आहे ते आपण अचीव्ह करू शकतो, यासाठी मी काही टार्गेट व्हिडिओज अपलोड करणार आहे. डिपेंडिंग अपॉन रिस्पॉन्स ते मी पुढे कंटिन्यू ठेवणार आहे. सो प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, टार्गेट व्हिडिओज पाहायचे आहेत, त्याप्रमाणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो सिलेबस पण पूर्ण होईल आणि त्यासोबतच तुमचं जे काही एम आहे ते सुद्धा पूर्ण होईल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.